नमस्कार. स्मार्ट मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अर्धांगिनी अर्थात सौभाग्यवती या काही हिरोईनपेक्षा कमी नाही बरं का. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय, सर्वाधिक चर्चेत राहिलेले हॉट आणि फेमस पॉलिटिकल कपल या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या जोडीमध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नीचे नाव आहे राजश्रीताई मुंडे. राजश्रीताई मुंडे राजकारणात जास्त काही सक्रिय नाहीत, मात्र मधल्या काळामध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांचे नाव करुणा मुंडे यांच्यासोबत जोडलं गेलं तेव्हा अतिशय संयमाने राजश्रीताई मुंडे या माध्यमासमोर दिसल्या आणि त्यामुळे या जोडीकडे देखील त्यावेळी महाराष्ट्राचं लक्ष गेलं आणि ही जोडी देखील महाराष्ट्रात अतिशय चर्चेत राहिलेली जोडी आहे. दुसरं कपल आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या अर्धांगिनीसोबत मंचावरील त्या दोघांचं वावरणं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं. एखाद्या कार्यक्रमामध्ये देखील किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जातात तेव्हा त्यांचा खास लूक नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. राजकारणातही रश्मी ठाकरे या बऱ्यापैकी हस्तक्षेप करत असतात. पुढची जोडी आहे ज्यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आणि प्रेमही दिलं जातं. ही जोडी म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची. अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या गाण्यामुळे किंवा एखाद्या त्यांच्या इव्हेंटमुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांचे अनेक रील्स, फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातलेच काही निवडक फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पुढची जोडी आहे ती म्हणजे दीपशिका देशमुख आणि धीरज देशमुख यांची. धीरज देशमुख यांची पत्नी सुद्धा हिरोईनपेक्षा कमी नाही. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आमदार धीरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिका या सोशल मीडियावर फारशा काही ॲक्टिव्ह नसतात, मात्र त्या सोशल मीडियावर जर आल्या तर निश्चितच अमृता फडणवीस यांना टक्कर देऊ शकतात. महाराष्ट्रातील पुढचं सुंदर कपल आहे ते म्हणजे राहुल कुल आणि कांचन कुल. दोंड या विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल कुल यांच्या या पत्नी आहेत कांचन कुल. राजकारणात सक्रिय आहेत आणि कार्यकर्त्यामध्ये त्यांची विशेष क्रेज आहे. त्यांचे सौंदर्य एखाद्या हिरोईनला लाजवेल असंच आहे. पुढचं नाव आहे ते म्हणजे रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांचं. ही जोडी महाराष्ट्राला एवढी काही माहीत नाही, मात्र आपल्या यादीमध्ये आपण त्यांना स्थान दिलेलं आहे. पुढची जोडी आहे ती म्हणजे शशिकांत शिंदे आणि वैशाली शिंदे ही जोडी. ही जोडी सुद्धा महाराष्ट्रात जास्त चर्चेमध्ये नाही, मात्र शशिकांत शिंदे हे राजकारणात सक्रिय आहे, महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांना त्यांच्या पत्नीची वैशाली शिंदे यांचा भरपूर पाठिंबा मिळत असतो. त्यानंतर महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रताई पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मात्र त्यांचा पराभव झाला. अजितदादा पवार आणि सुनेत्रा पवार ही जोडी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत असते. त्यानंतर कोविड काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अहमदनगरचे खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणीताई लंके ही जोडी देखील राजकारणात सक्रिय आहेत. त्यानंतरची जोडी आहे रोहित पवार आणि कुंती पवार. कुंती पवार या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत, मात्र रोहित पवार यांना त्यांची खंबीरपणे साथ मिळत असते. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत आपल्याला अनेक वेळा त्यांच्या सौभाग्यवती दिसल्या. या जोडीचा देखील आपल्या यादीमध्ये क्रमांक लागतो. एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचे नाव लता शिंदे आहे आणि त्या देखील आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी राजकीय कार्यक्रमामध्ये किंवा इतर कार्यक्रमात दिसल्या. त्यानंतर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांचे जर तुम्ही सुरुवातीचे फोटो आणि त्यांच्या पत्नीचे सुरुवातीचे फोटो जर बघितले तर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या एखाद्या हिरोईन प्रमाणे किंवा एखाद्या कपलप्रमाणे आपल्याला ते दिसतील. त्यानंतर रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे आणि त्यांची पत्नी यांची जोडी. दानवे कुटुंब नेहमीच महाराष्ट्रात चर्चेत असतं. जरी रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला असला तरी त्यांची एक वेगळी छाप दानवे कुटुंबाची महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसत असते. त्यानंतर पुढची जोडी आहे ती म्हणजे नितेश राणे यांची.
राणे कुटुंब देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत चर्चेत राहिलेलं कुटुंब आहे. त्यानंतर आपल्या परखड वक्तृत्वाने लोकसभेचे संसद गाजवणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जोडी देखील महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालते. आणि त्यानंतर त्यांचेच मित्र सुनील अण्णा शेळके, मावळचे लोकप्रिय आमदार यांची जोडी देखील आपल्या यादीमध्ये आहे आणि हे आपल्या यादीतील शेवटचे कपल होते. या यादीमधील लोकप्रिय कपलपैकी, सुंदर कपलपैकी तुमचं आवडती जोडी कोणती आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.